हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच इथनं परमनंट नोकरीची वेकन्सी आलेली आहे. केंद्र सरकाराची नोकरी असणार आहे, त्यामुळे पगारही खूप चांगला असणार आहे. वयोमर्यादा तुम्ही पाहू शकता 18 ते 30 वर्षे आहे आणि पोस्ट वाईज ही वेकन्सीज असल्यामुळे वयोमर्यादामध्ये तफावत असणार आहे. अर्ज पद्धती ही स्पीड पोस्टने म्हणजेच ऑफलाईन करायची आहे. ॲप्लिकेशन फॉर्मसुद्धा नोटिफिकेशनला अटॅच केलेला आहे. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूअर्सने माझा चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील. चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन. तुम्ही पाहू शकता पोस्टचं नाव आहे रीडर ऑडिओलॉजी ग्रुप ए आणि लेवल 11चं पे असेल याला. तुम्ही पाहू शकता पेमेंट हे खूपच चांगलं आहे. 2 लाखाच्या घरात असणार आहे. 7th CPC अनुसार असणार आहे. ग्रेड पे पाहू शकता तुम्ही आणि इतर पाहू शकता बेसिक वगैरे. मॅक्सिमम एज हे 45 वर्षापर्यंत असणार आहे. एक पोस्ट अवेलेबल आहे मुंबईमध्ये. असिस्टंट प्रोफेसरची वेकन्सी आहे, त्यालाही तुम्ही लेवल पाहू शकता. 11th लेवलचं पे आहे असणार आहे आणि 45 वर्षे पुन्हा मॅक्सिमम एज लिमिट असणार आहे. पण ही वेकन्सी आली आहे भोपाळहून. त्यानंतर लेक्चरर ऑडिओलॉजी स्प्री लँग्वेज आणि पॅथॉलॉजीमध्ये लेवल टे पेमेंट असणार आहे. 35 इयर्स मॅक्सिमम एज असणार आहे. एक पोस्ट आहे मुंबईहून. त्यानंतर रिहॅबिलिटेशन ऑफिसर ग्रुप ए लेवल 10 30 इयर्स मॅक्सिमम एज लिमिट असणार आहे आणि एक पोस्ट असणार आहे मुंबईहून. त्यानंतर अकाउंट ऑफिसर असणार आहे. लेवल 8चं पे असणार आहे. लेवल 8ला सुद्धा खूप चांगलं पेमेंट असणार आहे मित्रहो, त्यामुळे तुम्ही इथे सुद्धा या पोस्टला सुद्धा ॲलिजिबल असाल तर अप्लाय करू शकता. त्यानंतर 40 इयर्सची जी म्हणजे अकाउंटंटसाठी अकाउंट ऑफिसरसाठी हे मॅक्सिमम एज लिमिट असणार आहे. एक मुंबईवरनं आहे. त्यानंतर वोकेशनल काउन्सिलर ग्रुप लेवल 7 30 इयर्स एक सिकंदराबादवरनं आहे. त्यानंतर सोशल वेलफेअर ऑफिसर ग्रुप बी लेवल 6 असणार आहे. लेवल 6चंही पेमेंट खूप चांगलं आहे. 30 वर्षे 2 पोस्ट आहे. त्यानंतर तिथे जे स्टार दिले आहेत त्याचा अर्थ आपण खाली वाचूया काय आहे असं. हेड क्लर्क लेवल 6 30 वर्षे आणि 2 पोस्ट असणार आहे. ऑफिसर सुप्रिटेंडंट अँड अकाउंटंट ग्रुप बी लेवल 6 2 पोस्ट असणार आहे सिकंदराबादवरनं 30 वर्षे. त्यानंतर अकाउंटंट बी लेवल 6 30 वर्षे एक मुंबई एक्सटेन्शन. सर्व्हिस असिस्टंट क्लिनिकल सायकोलॉजी ग्रुप बी लेवल 6चं पण पेमेंट खूप चांगलं असणार आहे. 30 वर्षे वयोमर्यादा एक मुंबई. एक्सटेन्शन सर्व्हिस असिस्टंट सोशल वर्क लेवल 6 असणार आहे. 30 वर्षे आणि एक पोस्ट असणार आहे मुंबईमध्ये. अशा तुम्ही पोस्ट्स पाहू शकता. प्री स्कूल टीचर पण आहे ग्रुप सीची आणि त्याची लेवल 5 पेमेंट असणार आहे. 28 वर्षे वयोमर्यादा आणि एक आहे ही सिकंदराबादमध्ये. त्यानंतर तुम्ही पाहू शकता जो स्टारचा मीनिंग दिला होता वरती पोस्टला तो आहे ब्लाइंड आणि लो विजनसाठी. 2 स्टार दिले होते ते पोस्ट रिझर्व्ड फॉर लोकोमोटर डिसेबिलिटी. त्यानंतर 3 स्टार दिले होते ते 1 पोस्ट रिझर्व फॉर डेफ हार्ड ऑफ हिअरिंग म्हणजे ज्याला कमी ऐकू येतं त्याला. तुम्ही जनरल इन्फॉर्मेशन ही पाहू शकता. तर ॲप्लिकेशन तुम्ही कंप्लीट करायचं आहे, साईन करायचं आहे आणि सेल्फ अटेस्टेड कॉपीज पाठवायच्या आहे तुमच्या सर्टिफिकेटच्या. त्याच्यात काय असणार आहे? त्याच्यात असणार आहे क्वालिफिकेशन, एज प्रूफ, कॅटेगरी, एक्सपिरियन्स, सॅलरी किती होती तुम्ही जर एक्सपिरियन्स असाल तर, आणि डिरेक्टरला म्हणजे ह्या ॲड्रेसला पाठवून द्यायचं आहे. डिरेक्टर अली यावर जंग, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हिअरिंग डिसेबिलिटीज, दिव्यांजन, केसी मार्ग बांद्रा, रिक्लेमेशन बांद्रा वेस्ट, मुंबई 400050 21 डेज म्हणजे 21 डेज जेव्हापासून ही ॲडव्हर्टिजमेंट पब्लिश झाली आहे. एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये ही ॲडव्हर्टिजमेंट आल्यानंतर.
त्यानंतर डिटेल्स तुम्हाला जर पाहिजे असेल तर वेबसाईटवर अवेलेबल आहे. ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता जो फॉर्मॅट दिलेला आहे ॲप्लिकेशन फॉर्मॅट तो ह्याच्यानंतर दिलेला आहे. तो तुम्ही प्रिंट काढून तो व्यवस्थित भरून आणि मग तुम्ही पाठवू शकता. त्यानंतर पुन्हा एक एम्प्लॉयमेंट नोटीस आहे, तुम्ही पाहू शकता. मुंबई अँड इट्स रिजनल सेंटर्स ॲट सिकंदराबाद, कलकत्ता, नोएडा, CRC, भोपाळ. डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे ही, त्यामुळे खूप चांगली ही संधी आहे आणि परमनंट स्वरूपाची नोकरी असणार आहे, त्यामुळे ही संधी गमावू नका. रीडर ऑडिओलॉजी तुम्ही पाहू शकता. पोस्ट कॅटेगरी आणि रिक्रुटमेंट पे मॅट्रिक्स. आता वरची जी ॲडव्हर्टिजमेंट आहे ती डिटेलमध्ये इथे दिलेली आहे. क्वालिफिकेशन दिलेलं आहे. वरती फक्त पोस्ट दिली होती, आता त्याचं क्वालिफिकेशन इथे दिलेले आहे. ही वेगळी ॲडव्हर्टिजमेंट नाही आहे, तीच आहे, फक्त डिटेलमध्ये आहे पोस्टबद्दल. तर काय क्वालिफिकेशन रिक्वायर आहे तर इथे दिलेलं आहे. प्रत्येक पोस्टसाठी त्यांनी रिक्वायर्ड, डिझायर्ड क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स दिलेला आहे. तर ते तुम्ही वाचून घ्याल. जसं हेड क्लर्कसाठी आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन हवं आहे. डिग्री फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी विथ 10 years ऑफ एक्सपिरियन्स इन मिनिस्टेरियल लाईन, दॅट इज अपर डिव्हिजनल क्लर्क आणि असिस्टंट. तर अशी इथे ही रिक्रुटमेंट आणि एलिजिबिलिटी आहे. एक्सपिरियन्स असेल तर वेल अँड गुड. जनरल कंडिशन्स इथे दिलेल्या आहे, त्या तुम्ही वाचून घ्यायच्या आहे. त्यानंतर हे बघा, तुम्ही पाहू शकता ग्रुप बी आणि सी तुम्ही पाहू शकता कसं वेटेज असणार आहे. तर रिटर्न टेस्ट होणार आहे, त्याचं 80% वेटेज असणार आहे. डिझायर्ड क्वालिफिकेशन म्हणजे तुम्ही त्या क्वालिफिकेशनमध्ये जर बसत असाल तर तुम्हाला आणखी 10% मार्क मिळणार. आणि डिझायर एक्सपिरियन्स म्हणजे तुम्हाला एक्सपिरियन्सही असेल तर तुम्हाला आणखी 10% मार्क मिळणार. असे मिळून 100% तुमचे मार्क ते कॅल्क्युलेट होणार आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की डेट ऑफ बर्थ विथ ओल्डर कॅन्डिडेट्स विल प्लेस्ड हायर, म्हणजे जे लोक जास्त म्हणजे एजेड असतील त्यांना प्रेफरन्स दिला जाईल. त्यानंतर ॲल्फाबेटिकल ऑर्डर पण बघतील ते, कशासाठी, ज्या वेळेला खूप जास्त कॅन्डिडेट आहे, जास्त कॉम्पिटिशन आहे त्यावेळेला. तर तुम्ही ही ॲडव्हर्टिजमेंट पाहिली आहे, खूप छान ॲडव्हर्टिजमेंट आहे. तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे. ऑफलाईन फॉर्म भरून तुम्हाला स्पीड पोस्ट करायचा आहे. वरती मी तुम्हाला ॲड्रेस सांगितला आहे, त्या ॲड्रेसवर तुम्हाला स्पीड पोस्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की जे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहे ते मुंबई किंवा दुसऱ्या रिजनल सेंटर्समध्ये काम करण्यास पाठवले जाऊ शकतात. आणि हा ॲप्लिकेशन फॉर्म आहे, तुम्ही पाहू शकता ॲप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे. रिझर्व कॅटेगरीसाठी फीज नसणार आहे आणि जे ओपनमधनं फॉर्म भरणार आहे त्यांना 300 रुपये फॉर्म भरायचे आहे. पॉईंट नंबर 4 तुम्ही पाहू शकता, 300 रुपये इज पेएबल ऑफ कॅन्डिडेट, नो फीज फ्रॉम SC ST पर्सन ऑर डिसेबल टुवर्ड्स नॉन रिफंडेबल ॲप्लिकेशन फी इन द फॉर्म अकाउंट पे. डिमांड ड्राफ्ट पाठवायचा आहे, जसं मी तुम्हाला म्हटलं स्पीड पोस्टनी किंवा ऑफलाईन तुम्हाला हे ॲप्लिकेशन पाठवायचे आहे, स्वतःची साईन सेल्फ अटेस्टेड करून. वरती आपण डॉक्युमेंट्स पण पाहिले कोणते कोणते पाठवायचे आहे. तर आय होप मी तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर केले आहे. तरी तुम्ही अप्लाय करायच्या आधी सगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स, पूर्ण ॲडव्हर्टिजमेंट आणि नोटिफिकेशन अगदी काळजीपूर्वक आणि व्यवस्थित वाचा आणि मगच इथे अप्लाय करा. थँक्यू सो मच शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओज, नवनवीन नोटिफिकेशन्स आणि ॲडव्हर्टिजमेंट पटकन मिळतील. थँक्यू.